महाराष्ट्रात मान्सूनपूर्व वातावरण तयार. हातकणंगले, करवीर, शिरोळ, गगनबावडा, शाहूवाडीसह कागल तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. दरम्यान कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडूप्रमाणे दक्षिण महाराष्ट्रात देखील मान्सूनपूर्व वातावरण तयार झाले आहे. माझ्या विजयात पी.एन. पाटील यांचा खूप मोठा वाटा. शाहू महाराजांनी स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांच्याबाबत बोलताना म्हटलं आहे की गड आला पण आमचा सिंह गेला. माझ्या विजयात पी.एन. यांचा वाटा खूप मोठा असल्याचे ते म्हणाले आहेत. मुंबईत व्यवस्थापकाचा मालकाला तब्बल 1.25 कोटी रुपयांचा चुना. फर्निचरच्या कारखान्यातील व्यवस्थापकाने व महिला अकाउंटंटने कारखान्यात तयार झालेल्या फर्निचरचा माल परस्पर विकून कंपनी मालकाला तब्बल 1.25 कोटी रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बारामतीत अजित पवार गटाचा दारुण पराभव. बारामतीच्या लढतीत अजित पवार गटाचा दारुण पराभव झाला आहे. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशा रंगलेल्या सामन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांना पराभव करत विजयाची हॅट्रिक केली आहे. मध्य प्रदेशात भाजपला मिळाली एक हाती सत्ता. मध्य प्रदेशात भाजपने यंदा निर्भेळ व एक हाती सत्ता मिळवून निवडणुकीत आपली वेगळी नोंद केली आहे. सर्वच्या सर्व 29 जागांवर भाजप आघाडीवर आहे. नितीन गडकरी पंतप्रधान होणार असल्याच्या चर्चांना ऊत. नितीन गडकरी हे भाजपचे असे नेते आहेत ज्यांच्या नावाला काही विरोधी पक्षही समर्थन देऊ शकतील. अपेक्षित संख्याबळ न मिळाल्याने आरएसएस देखील चिंतन करणार असल्याचे समजल्याने आता गडकरी पंतप्रधान होऊ शकतात अशा चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव. राज्यातील सर्वाधिक संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बीडमध्ये शेवटपर्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस असणाऱ्या पंकजा मुंडेंचा पराभव केला आहे. मोदींनी राजीनामा द्यावा. जयराम रमेश यांची मागणी. भावी पंतप्रधान माजी पंतप्रधान होणार आहे त्यामुळे त्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा हाच निवडणुकीचा संदेश आहे अशी मागणी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी केलं पंतप्रधान मोदींचं अभिनंदन. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. मेलोनी यांनी म्हटलं आहे निवडणुकीतील विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. चांगल्या कामासाठी माझ्या शुभेच्छा. आणि अभिनेत्री कंगना रनौत दिल्ली गाजवायला सज्ज. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिमाचल प्रदेशातील मंडीमधून विजयी झाली आहे. बॉलिवूड गाजवल्यानंतर आता दिल्ली गाजवायला कंगना सज्ज झाली आहे.